साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज लेकर आया है पैरामेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम। EMLT, रेडियोलॉजी टेक्नीशियन, हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है। हमारा पता याद रखे, साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज, रूबी सिटी स्कैन के ऊपर, मोची कॉर्नर, कॅम्प रोड, मालेगाव। डाळिंबाची आवक घटल्याने नाशिकच्या मालेगावमध्ये डाळिंबाच्या भावात क्रेट मागे 500 ते 600 रुपयांची वाढ झाल्याने चांगल्या प्रतीच्या डाळिंबाला प्रति क्रेट 2500 ते 2600 रुपये भाव मिळत आहे। मात्र असं असलं तरी बदलतं हवामान व उत्पादन खर्चात तुलनेत उत्पादन मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडत नसल्याने डाळिंब उत्पादकांमध्ये नाराजी। नाशिकच्या कळवण, देवळा, सटाणा व मालेगाव या परिसरात मोठ्या प्रमाणावर डाळिंबाचं उत्पादन घेतलं जातं। मात्र बदलतं हवामान आणि अत्यल्प पावसामुळे डाळिंबावर तेल्या व मर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादनात प्रचंड घट झाली, तर मागणी वाढल्याने डाळिंबाची लाली आणखीनच खुलली आहे। चांगल्या प्रतीच्या डाळिंबाला प्रति किलोला 120 ते 130 रुपयांचा भाव मिळतोय, त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला परवडत नसल्याने तसंच डाळिंब उत्पादकांना चढ्या भावाचा काहीच फायदा होताना दिसत नाही। डाळिंब उत्पादकांनी विकत पाणी घेऊन डाळिंब बागा जगावल्या। बदलत्या हवामानामुळे महागड्या औषध फवारणी कराव्या लागल्या, तर तेल्या व मर रोगाने उत्पादनात प्रचंड घट झाली। उत्पादन खर्चाच्या तुलनेत उत्पादन मिळत नसल्याने भाव वाढूनही शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडत नसल्याने शेतकऱ्यांना मात्र नाराजी आहे। कारणामुळे रेट एकच वाढले, तेल्या वगैरे पाण्याची कमतरता, माल 10% राहिले फक्त। त्याच्यामुळे मागच्या हप्त्यात जो रेट होता 1600 ते पासून 2000 पर्यंत रेट होता। आत्ताच प्रमाण असं झालं, आंबे संपल्यावर म्हणून मालचे प्रमाण कमी झाले, डाळिंबाला रेट वाढले गेले, तर 2000 पासून तो 2600-2700 पर्यंत माल विकले जातोय, म्हणून त्याच्यामुळे डाळिंबाचे रेट वाढले गेले। पुढच्या काळात भविष्य डाळिंबाचं थोडंसं बरं आहे, कारण माल आहे 30% उरले गेले माल, तर जास्त प्रमाण वाढले नाही मालच, त्याच्यामुळे ते डाळिंबाचं भविष्य थोडंसं बरं राहू शकतं। वाढतील भाव वाढले पाहिजे, माझ्यात एक अंदाजाने भाव वाढले पाहिजे। माझं नाव गौतम जिबा बागुल। दादा मला सध्या जो डाळिंबाला भाव मिळतोय, चांगला भाव मिळतोय, तो तुम्हाला परवडतो? काय कारण आहे? नसेल परवडलं तर काय कारण आहे? सर, सध्या डाळिंबाला भाव बघितला तर 20 किलोच्या कॅरेटला 2000-2500 पर्यंत भाव आहे, पण तरी या भावात शेतकऱ्याला परवडत नाही। त्याचं मागचं कारण बदलतं हवामान, मजूर टंचाई, वाढती मजुरी, जो पेस्टिसाईडचा खर्च आहे तोही खूप वाढलेला आहे। पेस्टिसाईड कंपन्यांनी खूप रेट आवाढव्य वाढवलेले आहेत, त्या कारणास्तव जो 2500 रुपये भाव आहे आजचा तोही परवडत नाही। मुख्य कारण म्हणजे आधी जेवढा खर्च होता तेवढ्याच खर्चमध्ये जे ॲव्हरेज निघत होतं ते आज रोजी ॲव्हरेज निघत नसल्यामुळे त्याच्यामुळे डाळिंबाचे रेट वाढलेले आहेत आणि या भावातही शेतकऱ्यांना परवडत नाही, कारण की खर्च खूप झालेला असतो, त्याच्यामुळे या भावातही शेतकऱ्यांना परवडत नाही। माझं नाव देवरे राकेश अशोक। एकंदरीत अशीच परिस्थिती राहिली तर डाळिंबाच्या भावात आणखीन वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली। न्यूज ब्युरो, कसमादे अपडेट, मालेगाव।